फीडबॅक घेण्यासाठी तो ग्राहकांना फोन किंवा व्हिडिओ कॉल करू लागला. हॅलो मॅडम, मी विशाल वर्मा बोलतोय केक कंपनीकडून. तुम्हाला दिलेला केक कसा वाटला? तो नेहमीच गोड आवाजात असं विचारायचा. समोरची महिला बहुतेक वेळा हसून उत्तर द्यायची, हो, खूप चांगला होता, मुलांना खूप आवडला. हळूहळू मात्र तो संभाषणाची दिशा बदलू लागला. कधी तो म्हणायचा, पॅकेज नीट दिसत नाही, कॅमेराचा अँगल बदलाल का? कधी म्हणायचा, केकचा फोटो नीट दाखवा, थोडं बाजूला सारखा, उभं राहून दाखवाल का? आणि त्या क्षणी तो गुपचूप स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करायचा. असं करताना त्याच्याकडे महिलांचे काही अक्षरशः खाजगी फोटो आणि व्हिडिओ जमा होऊ लागले. एकदा त्याच्याकडे असे फोटो किंवा व्हिडिओ आले की मग त्याचा खरा खेळ सुरू व्हायचा. तो त्या महिलेला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा. सुरुवातीला गोड बोलून मग थेट धमकी द्यायचा. माझं म्हणणं नाही ऐकलंस तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन आणि सोशल मीडियावर टाकीन, असे निर्लज्जपणे सांगायचा. अचानक आलेल्या या धमकीमुळे महिला पूर्णपणे घाबरून जायच्या, काही जणी रडायच्या. पण त्याच्याकडे विनंती करणं हाच एकमेव पर्याय त्यांच्या जवळ उरायचा. मित्रांनो, या पुढची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर चॅनलला व्हिजिट करा आणि ही पूर्ण नक्की बघा. धन्यवाद.